नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. लॉन मंगल कार्यालय सीलची कारवाई का नाही? नियम पाळत नसताना महापालिकेत कोणाचा वरदहस्त? शहरातील मुख्य रस्त्यांचा कोंडला श्वास, चालक आहेत त्रस्त. महापालिका प्रशासनाचे अतिक्रमणाकडे पुन्हा दुर्लक्ष. खारपानपट्ट्यात पाणी प्रश्न पुन्हा तीव्र, आत्मदहन करण्यापर्यंत उचलले पाऊल. अकोल्यातील मलनिहा सारण प्रकल्पामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार. मंत्री उदय सामंत यांचे या संदर्भातील लक्षवेधी सूचनेला सभागृहात उत्तर. राज्यातील काही भागात पावसाचा इशारा, वाशिम जिल्ह्यांचा संभाव्य क्षेत्रात समावेश. आता सविस्तर बातम्या. शहरातील 75 लॉन आणि मंगल कार्यालयांना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि महापालिकेचे नियम पाळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर सीलची कारवाई आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही. महापालिकेचे अधिकारी व लॉन मंगल कार्यालयावर मेहरबान का असा प्रश्न उपस्थित होतो. महानगरपालिका आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने मंगल कार्यालय आणि लॉनसाठी ठरवून दिलेल्या नियमावलीकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शहरात 80 मंगल कार्यालये आहेत, परंतु त्यापैकी केवळ 5 मंगल कार्यालयांनीच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि महापालिकेच्या नियम आणि अटी शर्ती पूर्ण केल्या आहेत, तर 75 मंगल कार्यालयाने नियमांना केराची टोपली दाखवून दुर्लक्ष करून सुरू आहेत. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने अकोला महापालिकेअंतर्गत असलेल्या मंगल कार्यालय आणि लॉनला मानके पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाने या व्यावसायिकांना नोटीस बजावून त्यांना सील केले होते. 90 दिवसांच्या आत निकष पूर्ण करण्याच्या अटीवर महापालिकेने त्यांना सूटही दिली होती. त्यानंतर प्रशासन या मंगल कार्यालयावर मेहरबान असून कारवाईस टाळाटाळ होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांचा कोंडला श्वास, चालक आहेत त्रस्त. महापालिका प्रशासनाचे अतिक्रमणाकडे पुन्हा दुर्लक्ष. मनपा आयुक्त व प्रशासकांनी दिले कारवाईचे स्पष्ट संकेत. हॉकर्स झोनमध्ये एकही लघु व्यावसायिक आपली चारचाकी गाडी लावत नसल्याने हॉकर्स झोनमध्ये शुकशुकाट पसरला आहे. मुख्य रस्त्यावर चालणे अवघड झालेले असताना महापालिका प्रशासनाने मात्र अतिक्रमण मोहीम थेट बंद करून ठेवली आहे. शहराचे हाट समजल्या जाणाऱ्या गांधी चौक ते मदनलाल धिगरा चौक, खुले नाट्यगृह ते फतेह चौक, गांधी चौक ते मोहम्मद अली चौक या मार्गावर रस्त्यालगतच नव्हे तर काही ठिकाणी रस्त्यावर गाड्या उभ्या केल्या जातात. महापालिकेने हॉकर्स झोनमध्ये रस्ते, पथदिवे, पेवर्स आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. गांधी चौक ते मोहम्मद अली चौक, गांधी चौक ते खुले नाट्य चौक, खुले नाट्यगृह चौक ते फतेह चौक, टावर चौक ते मार्गाचा अतिक्रमणामुळे श्वास कोंडला आहे. महापालिका कार्यालय, बसस्थानक, शहर कोतवालीकडे जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या अधिक असते. सायंकाळच्या वेळेस तर गांधी चौकातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. घुसर, आखतवाडा, शामाबाद, अनकवाडी आणि खारपान पट्ट्यातील गावात नेहमीच कृत्रिम पाणी टंचाई भासत आहे. खांबोरा पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा होतो. काटेपूर्णा प्रकल्पात पाण्याचा साठा मुबलक आहे, तरी सुद्धा एक महिना पाणी मिळत नाही. घुसर गावात 2 वेळा बेमुदत उपोषण झाले तरी सुद्धा समस्या सुटली नाही. गावकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. प्रश्न सुटेल केव्हा ही चिंता लोकांना सतावत आहे. पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना मिळेल ते पाणी प्यावे लागते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदने दिली. अधिकाऱ्यांकडून पाहणी झाली, मात्र समस्या काही सुटली नाही. ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन त्वरित मार्ग निघावा अशी अपेक्षा आहे. अकोला शहरात केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानांतर्गत मलनिहाय सारण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. शहरात भुयारी मलवाहिन्या टाकण्याचे काम मंजुरीप्राप्त व स्थगित 96 रस्त्यावर प्रथमतः सुरू करण्याचे नियोजन आहेत. या मलनिहाय सारण कामामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतील असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. अकोला शहरातील मलनिहा सारण प्रकल्पाबाबत आमदार साजिद पठाण यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
उत्तरात मंत्री सामंत म्हणाले, मलनिहा सारण कामामुळे बाधित होणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 83 कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. रस्त्याची कामे करण्याबाबत महापालिकेला निर्देशनही देण्यात आली. या कामाबद्दल निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेल्या कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. शहरात मलनिहा सारण कामाव्यतिरिक्त निधी मंजूर असलेल्या अन्य रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील. वो फंड भी इशू नहीं हुआ, महानगर पालिका अपना हिस्सा कहां से देंगी, उसके बाद में अगर हिस्सा, उसके बाद में ये रोड फूटेंगे तो रोड बनाएगा कौन, तो जब रोड फूट जाएंगे तो रोड बनाएगा कौन अध्यक्ष महोदय। तो उसके लिए मैं यहाँ आपके सामने खड़ा हूं कि इतनी ज्यादा अनियमितता योजना के अंदर है। अकोला वासी तरस रहे हैं कि हमारे भी गटर योजना आएंगी। वाशिम जैसे छोटे गांव के अंदर गटर योजना शुरू हो गई, लेकिन अकोला महानगर पालिका रहने के बाद में आज तक गटर योजना का कोई नामो निशान नजर नहीं आ रहा। कई दिनों के बाद में योजना आई तो उसमें ठेकेदार का बिलो, उसमें महानगर पालिका का 40% हिस्सा, और वो महानगर पालिका सिर्फ टैक्स के नाम से अकोला शहर को लूटती है। आज तक मूलभूत सुविधाओं के नाम पे वो महानगर पालिका ने किसको कुछ नहीं दिया, तो 40% वो अपनी योजना का पैसा उसमें कहां से डालेंगे। तो की टप्पा 2 अमृतमध्ये जी मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे, त्याला पैसे कमी पडणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून नक्की आम्ही स्वीकारलेली आहे आणि ते कमी पडणार नाहीत. परंतु त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे की रस्त्याची कामं हे मलनिस्सारणाची कामं झाल्यानंतर जर ते रस्ते तुटले फुटले तर त्याला निधी उपलब्ध राहणार आहे का, तर त्याच्यामध्ये असा एक निर्णय घेतलेला जो 83 कोटी रुपयाचा डीपीआर तयार करण्यात आलेला रस्त्याचा, जोपर्यंत मलनिस्सारणाची कामं होत नाहीत तोपर्यंत रस्त्याची कामं न करण्याचा निर्णय देखील महानगरपालिकेला निर्देशित करण्यात येईल. कारण सन्मान्य सदस्यांची एक भूमिका बरोबर आहे, कारण ही कामं झाल्यानंतर किंवा कामं व्हायच्या अगोदर जर रस्त्याची कामं झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा रस्ते खणले गेले किंवा खोदले गेले तर त्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. तो ऑलरेडी त्या रस्त्यासाठी 83 कोटी रुपयाचा निधी हा उपलब्ध झालेला आहे. राज्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश असला तरी अकोला परिसरात बुधवारी सकाळपासून हवेत गारवा जाणवत आहे. हा पाऊस कैऱ्यांचे नुकसान करणार असे दिसते, त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. अवेळी येणारा पाऊस पिकांसाठी नेहमीच हानिकारक ठरतो. सध्या आंब्याची झाडे कैऱ्यांनी लदबदलेली आहेत, परंतु अचानक पाऊस झाला तर झाडावरील कैऱ्या मोहर झडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काळजीचा विषय आहे. मध्यंतरी अकोट परिसरातील संत्री एकाएकी गळू लागली होती. त्याचा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आणि आता आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता बदलत्या हवामानामुळे निर्माण झालेली दिसते. पुढे येणाऱ्या परिस्थितीचा मुकाबला करणे एवढेच शेतकऱ्यांच्या हाती आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लवकरच रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे, ज्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्वसन कार्यालयापासून प्रकल्पग्रस्त तरुणांना प्रमाणपत्रे वाटली जात आहेत. तथापि या भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त तरुणांची दिशाभूल करण्यासाठी काही बाहेरील दलाल सक्रिय झाले आहेत. हे लक्षात घेऊन पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्णपणे तपासणी करावी आणि लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करावीत अशी मागणी होत आहे. राज्यात कृषी विद्यापीठाच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच शिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेने सरकारकडे कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून सरकारने राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये प्रकल्पग्रस्त बेरोजगारांची भरती सुरू केली आहे. कृषी विद्यापीठासाठी ज्या शेतकऱ्यांकडून जमीन घेण्यात आली आहे त्या शेतकऱ्यांच्या मुलांना विद्यापीठात नोकरी देण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. पण गेल्या काही दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीबाबत कृषी विभागात अनेक गैरव्यवहार सुरू आहेत. एकाच कुटुंबियातील सदस्यांना नोकरीचा लाभ मिळाल्यानंतरही त्याच कुटुंबातील इतर सदस्य या योजनेचा लाभ घेत असल्याने दिसत आहेत, ज्यामुळे ज्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्या कुटुंबियातील बेरोजगार सदस्य अजूनही शासकीय नोकरीपासून वंचित आहेत. हे लक्षात घेऊन ज्या कुटुंबियांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्या कुटुंबियातील सदस्यांना वळगून ज्या प्रकल्पग्रस्तांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्या प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना शासकीय नोकरीचा लाभ द्यावा, तसेच दिशाभूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गौरक्षण रोडवरील हुतात्मा चौकातील रोजच होणाऱ्या ट्रॅफिक जामला परिसरातील जनता चांगलीच कंटाळली आहे। विशेषतः सायंकाळी 5 ते 7 वाजेच्या दरम्यान या चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याने कार्यालयीन कामकाज संपून घरी परतणारे नागरिक, शाळा, कॉलेज, ट्यूशन झाल्यावर घरी परतणारे विद्यार्थी आदी या वाहतुकीच्या समस्येने त्रस्त झाले आहेत। कोंडी केव्हा फुटणार अशी विचारणा होत आहे। या चौकातील रस्त्याच्या कडेला पेवर्स ब्लॉक बसवण्याचे काम अत्यंत कासव गतीने सुरू आहे। त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे। तसेच या रस्त्याच्या कडेला अनेक विक्रेत्यांनी आपल्या 4 चाकी गाड्या लावून अतिक्रमण केले आहे। त्यामुळे हा रस्ता अधिकच अरुंद झाला आहे। या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात यावे याकरता नागरिकांनी अनेकदा महापालिका आयुक्तांना निवेदने सुद्धा दिली आहेत। तसेच रस्त्याच्या कडेला पेवर्स ब्लॉक बसवण्याचे काम युद्धस्तरावर पूर्ण करण्यात यावे यासाठी सुद्धा नागरिकांनी निवेदने दिली आहेत। परंतु अद्यापही या दोन्ही समस्याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष दिल्याने या दोन्ही समस्या अद्याप कायम आहेत। वाहतुकीच्या कोंडीने परिसरातील नागरिकांना होत असलेली डोकेदुखी त्वरित दूर करण्यात यावी अशी मागणी गौरक्षण रोड परिसरातील नागरिक करीत आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। मैसांग अकोला मार्गावर 2 मोटारसायकलींच्या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला। स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले। जिल्ह्यात अपघातांची वाढती संख्या चिंताजनक झाली आहे। 18 मार्चच्या रात्री विरुद्ध दिशेने येणाऱ्या 2 मोटारसायकलींची जोरदार धडक झाली। मैसांग अकोला रस्त्यावरील स्वप्नील रेस्टॉरंटजवळ हा अपघात झाला। हेल्मेट शिवाय दुचाकी चालवल्याने एका मोटारसायकल स्वाराच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली। स्थानिक नागरिकांनी जखमी दुचाकी स्वाराला अकोला सामान्य रुग्णालयात दाखल केले आणि बोरगाव मंजू पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत केली। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि अपघाताचा तपास सुरू आहे, अशी माहिती बोरगाव पोलिसांनी दिली। अकोला तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात शहरातील ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग, लाभार्थी विविध योजनांसाठी अर्ज जमा करण्यासाठी येतात। जेव्हा ते अर्ज जमा करतात तेव्हा संबंधित अधिकारी कार्यालयीन वेळेत कर्तव्यावर उपस्थित नसल्याचे चित्र आढळून येते। यामुळे या कार्यालयात येणाऱ्या निराधार वृद्ध लाभार्थ्यांना अर्जासह कार्यालयाबाहेर बसून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाट पाहावी लागते। अनुदानाची प्रतीक्षा आहे, तसेच त्या अभावी आर्थिक विवंचना होत आहे। संबंधित अधिकारी लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारत नाहीत। ते संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनांच्या अर्जामध्ये हेतुपुरस्सर त्रुटी काढून अर्ज स्वीकारत नाहीत। अशा प्रकारे लाभार्थ्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे। संजय गांधी योजनेच्या कार्यालयात नजर टाकल्यास लाभार्थ्यांच्या अर्जाचे गठ्ठे धूळ खाताना दिसत आहेत। या निराधार नागरिकांचे अर्ज वेळेत निकाली काढले जात नाहीत। सरकारकडून अनुदान मिळाल्यानंतरही संजय गांधी निराधार योजना विभागाकडून लाभार्थ्यांचे वेतन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जात नाही। त्यामुळे या निराधार नागरिकांना वारंवार अधिकारी यांच्याकडे त्यांचे आधार कार्ड आणि बँक पासबुक जमा करावे लागते। जेव्हापासून महाराष्ट्र सरकारने संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी डीबीटी प्रणाली लागू केली आहे, तेव्हापासून मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी डीबीटी फॉर्म भरले आहेत। ज्या लाभार्थ्यांचे डीबीटी फॉर्म यशस्वीरित्या वेबसाईटवर जमा झाले आहेत त्यांनाच केवळ अनुदान मिळत आहे। परंतु ज्या गरीब नागरिकांना डीबीटी बाबत ऑनलाईन प्रक्रियेची माहिती नाही ते नागरिक गेल्या 3 महिन्यापासून अनुदानापासून वंचित राहिले आहेत। कार्यालयात काम करणारे एकही कर्मचारी या गरीब निराधार लोकांशी थेट बोलत नाहीत। या निराधार लोकांना हेतुपुरस्सर त्रास दिला जात आहे। हे लक्षात घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन या गरीब निराधार लोकांना त्यांचे अनुदान लवकर मिळावे यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी हे वृद्ध गरीब निराधार करत आहेत। 4 महिने झाले पगार नाही। बरं, किती वेळा अर्ज जमा केला? अर्ज जमा नाही केले, काल आलो होतो वापस गेलो। एक दिवस आणखी आलो, लय गर्दी होती, मी पहिले राहू शकत नाही। श्रावण बाळाचे पैसे केव्हापासून आले? ऑक्टोबर महिन्यापासून नाही आहे।
तुम्हाला आले नाही? नाही बरं. आता इथं की अधिकारी नाही आहेत का हजर? नाही तिन्ही सवारी चक्र मारून राहिलो. आम्ही 8 दिवसापासून चक्र मारून राहिलो. कुठं? तर त्या तहसीलमध्ये अंदर ऑफिसमध्ये तर हे सर लोक केस घेऊन नाही राहिले. आमच्या पतीचे ऑपरेशन झालेलं आहे. आम्हाला खूप त्रास होऊन राहिला. केस कशाची आहे? श्रावण बाळाची आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. लॉन मंगल कार्यालय सीलची कारवाई का नाही? नियम पाळत नसताना महापालिकेत कोणाचा वरदहस्त? शहरातील मुख्य रस्त्यांचा कोंडला श्वास, चालक आहेत त्रस्त. महापालिका प्रशासनाचे अतिक्रमणाकडे पुन्हा दुर्लक्ष. खारपानपट्ट्यात पाणी प्रश्न पुन्हा तीव्र, आत्मदहन करण्यापर्यंत उचलले पाऊल. अकोल्यातील मलनिहा सारण प्रकल्पामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार. मंत्री उदय सामंत यांच्या या संदर्भातील लक्षवेधी सूचनेला सभागृहात उत्तर. राज्यातील काही भागात पावसाचा इशारा, वाशिम जिल्ह्यांचा संभाव्य क्षेत्रात समावेश. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.